तर लक्ष विद्या मॅचकडे बॅटिंग करत असताना मल्हार अँड गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान बामण डोंगरी आर आर रायडर वहाल्स विरुद्ध उलवेल प्रीमियर लीग मॅच नंबर 3 आपण पाहतोय. 5 मॅचेस आपण रोज कव्हर करतो. हे सामने सुद्धा महत्त्वाचे असतील. आघाडीची जोडी सरकलं. मागच्या मॅचमध्ये चांगला खेळ केला. आपण जरूर पाहूया बॅटिंग लाईनअप. प्रतीश पाटीलची खेळी पाहिली 14 धावेंची. कपिल कोहली खेळला 11. अक्षय मात्रेचं 25 धावेची तडाखेबंद केली. राहुल गरत खेळला 6. अविनाश डोलकरचं योगदान तिथे टार्गेट होतं 61 आणि तो सामना जिंकला तो मल्हार अँड गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान बामण डोंगरी संघानं. लक्ष विद्या मॅचकडे टॉस जिंकलाय. आर आर रायडर वहाल्स पसंती दिली क्षेत्ररक्षणाला. आघाडीची जोडी सरकल्या. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस केल्या आणि आता पूर्वार्धामध्ये बॅटिंग करायचं. किती धावांचे टार्गेट सेट करेल? कपिल कोहली कोंबडभुजेचा ब्लास्टर, प्रतीश पाटील उल्वेचा ब्लास्टर, दोन्ही आघाडीचे पॉवरफुल फलंदाज. षटक हातोळतोय सुदेश साळुंके. सामन्यातील पूर्वार्ध तर दोन्ही संघ आपले एक्स्ट्रा प्लेयर एक टीमचा आलाय. सूचनेकडे लक्ष द्या. सुदेश साळुंके मागच्या सामन्यामध्ये सक्सेसिव्ह ओव्हर त्याची पाहिली. पॉवर प्लेमध्ये बांधून ठेवला. हा चेंडू मध्यम गतीचा आणि खासियत आहे सुदेश साळुंके यासाठी ओळखला जातो. बोटांची जादू त्याच्याकडे, गती मिश्रण त्याच्याकडे आणि जेव्हा संधी निर्माण करतो तेव्हा त्याची गोलंदाजी सेट होते. तेव्हा त्याचा लेन, त्याचा शॉर्ट बॉल जो फलंदाजांना विचार करायला भाग पडतो. सुदेश गुड बॉलिंग. दिशा, टप्पा, विभिन्नता. सुंदर षटक हाताळलं सुदेश. आपण पाहतोय सुदेशनं आता सलग 2 डॉट बॉल. गुड बॉलिंग. स्ट्रायकर एंडला खेळताना कपिल कोहली 2 चेंडू डॉट खेळला. पुढचा चेंडू सुदेश साळुंके 2 चेंडू डॉट. तिसरा चेंडू 3 चेंडू डॉट. बघा गुड बॉलिंग. आता थोडासा दबाव निर्माण होईल. कपिल कोहली, सुदेश साळुंकेची भन्नाट गोलंदाजी, तिखट मार आहे. मनगटामध्ये ती क्षमता आहे, कॅपॅसिटी, कुवत आहे, कौशल्य सुदेश साळुंकेकडे आणि तो सिद्ध करतो आपली गुणवत्ता. चौथा चेंडू फटका फसलाय. झेल होणार का? प्रयत्न कमालीचा. चौथा चेंडूवर काहीच करून देत नाही. याचंच तर नाव आहे क्रिकेट. थोडा नाराज आहे, कपिल नाराज आहे, काही करू शकला नाही. सलामीवीर, पॉवरफुल बॅट्समन, विचार समम प्रतिस्थिती आणि निराश मनानं तो परतला. ही शिकार फ्रंट फुटला आले, फटका चुकला, एज लागली, अगदी टो एंडला तिथे संधी मिळाली. झेल घेणं सोडायचं नाही आणि यासाठी तत्पर होता तकदीर पाटील. कपिलच्या बाद होड्यानं पॅव्हलियनमध्ये थोडी शांतता असेल. न्यू बॅट्समन रेडी राहा आपण. किरण पाटील सुदेश साळुंकेला आपण पाहतोय 3 चेंडू डॉट खेळला. विकेट आणि धावफलकावर धावा आतापर्यंत एकही धाव नाही. काय गोलंदाजी करतोय सुदेश. हा एक खेळाडू सुदेश जो गोलंदाजीसाठी ओळखला जातो. पुन्हा सज्ज होईल. एकही धाव आतापर्यंत नाही. नवीन फलंदाज झाल्यात किरण पाटील. ऑलराऊंडर फलंदाज किरण, अनेक वर्ष क्रिकेटची केलेली सेवा. सुदेशचा या तिखट गोलंदाजीचा सामना करावा लागेल. अंडर प्रेशर आहे. चांगली गोलंदाजी होते, चांगली लेन ते आपण पाहतो. सुदेश पुन्हा दबाव तंत्राचा वापर पूर्णपणे थांबवले. मैदानावर कस लागले. अंपायर सिग्नल लेग बाईज. किरण पाटील आलाय, प्रतीक पाटील आहेत. दोन्ही घातक फलंदाज आहेत. मात्र ज्या पद्धतीनं सुदेश गोलंदाजी करतोय. गुड बॉलिंग. 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव, 1 विकेट. कपिलला बाद केलं फिल्डिंग टीम आर आर रायडर्स वहाल. भानुदास मात्रेचं मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये पाहिलं. सुदेशला सुद्धा संधी. लेग पायची 1 धाव अपवाद वगळता सुदेशनं
काहीच करून देत नाही. ओ गुड बॉलिंग, आउट, बॅट्समन आउट. स्पर्धेमधील दुसरं मेडन ओव्हर. सुदेश साळुंके, टाळ्या उद्या साळुंकेसाठी. मैदानावर ही त्याची सुंदर आकर्षक पाठीराख्यांकडून कौतुक होत असताना, आणि बघा क्रिकेटमध्ये तुम्हाला संधी मिळत नाही, संधी निर्माण त्या ग्रॅब करावं लागतात. आणि सुदेशनं जी गोलंदाजी केली पॉवर प्लेमध्ये, समोर होते प्रतिष्ठ, ऑफ स्टंपला आले, क्रॉस बॅटेड, अगदी बॅड लक. तिथे खेळाडू वृत्ती सुद्धा पाहायला मिळाली. प्रतिष्ठ पाटील कडून दबाव तंत्राचा पूर्णपणे वापर केला. सुंदर गोलंदाजी होते, ताकदवान फटकेबाजीची गरज आहे तिथे. उत्तम क्षेत्ररक्षण सजवले. कॉन्ट्रीब्युशन देत असताना सुदेशने केलेली डोक्यानं गोलंदाजी, बेधडक गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 घनश्याम पाटील. RR रायडर्स वाल बॉलिंग लाईनअप या संघाकडे स्ट्रॉंग आहे. आपण देशचं मेडन ओव्हर स्पर्धेमधील आपण पाहतोय दुसरं मेडन ओव्हर. पहिलं मेडन ओव्हर भानुदासचं पाहिलं आणि आता सुदेशनं खुश केलं. घनश्याम सज्ज होईल. समोर उभा आहे किरण पाटील, आणि किरण पाटीलला लढावं लागेल. क्षमता त्यांच्याकडे, हीच ती वेळ आहे. संघ अडचणीमध्ये असताना चांगली बॅटिंग करून त्यांना खेळावं लागेल. आणि क्रिकेटमध्ये हेच म्हटलं जातं, किरण पाटील एक प्रतिभावंत खेळाडू आहेत, आणि काही खेळाडूंपासते ती प्रतिमा उंच नेण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. आणि किरण पाटील यांच्या माध्यमातून आम्ही ती मेहनत पाहिली. आज 40+ गाजवतात. जबाबदारीचं ओझ आहे. आक्रमणाचा प्रयत्न, टायमिंग स्ट्रोक, स्ट्रेट हिट, ओ गुड स्ट्रोक. आक्रमणाचा प्रयत्न, टायमिंग स्ट्रोक, स्ट्रेट हिट, ओ गुड स्ट्रोक. ताकदवान फटका होता. आवडला असेल तर कौतुक झालं. थोडा दबाव होता, मात्र जसा घनश्याम आला ऑफ स्टंपच्या खूप बाहेर होता, हा चेंडू त्याला धुडकावलं. सेकंड ओव्हर धावफलक 5. किरण पाटील ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न, घनश्याम अपील करतोय, पंच तटस्थ आहे. सामना खूप महत्वाचा, हा सामना खूप महत्वाचा. लक्ष विद्या घनश्यामकडे. चौकारानंतर डॉट, पुढचा चेंडू, घनश्याम सज्ज होईल. किरणच्या बॅट मधून हा तडाखा, फाईन लेग कडे, क्षेत्ररक्षक तैनात, व्हेरी क्लोज तिथे सीमारेषी लगत. इशारा येईल. काय फटका खेळला बघा. निर्णयाची वाट पाहूया. दॅट इज अ टॉप शॉट. किरण पाटील विध्वंसकारी ऑफ स्टंपला आले, टायमिंग अप्रतिम, आणि घनश्यामवर चढवलेला हल्ला, ओ व्हेरी क्लोज, सीमारेषी लगत. मी म्हटलं का किरण पाटील जर जास्त वेळ मैदानावर उभा राहिला, मोठा फटका होता, चेंडू ट्रॅव्हल झाला आणि इथे संधी मिळाली. पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर पाहिलं, मात्र त्यानंतर घनश्यामवर हल्ला बोल. पहिल्या सामन्यामध्ये घनश्यामने केलेली सुंदर गोलंदाजी, तिथे दबाव निर्माण केला होता, मात्र आता घनश्यामवर चढवलेले हल्ले. किरण पाटील आक्रमक, 4 चेंडूमध्ये 10, 1 चौकार, षटकार सज्ज होईल. पुढचा चेंडू, ओहो व्हॉट अ टायमिंग, लॉंग लेग, फाईन लेगच्या मधून किरण पाटील थांबण्यास तयार नाही. का बॅटिंग सूर्य किरण पाटील यांचं कौतुक करावं लागेल. आपला अनुभव पणाला लावला. 2 चौकार, षटकाराच्या मदतीने धावसंख्या, म्हणजे पहिल्या सामन्यामध्ये जो खेळ खराब झाला होता त्यातून जो कमबॅक केला, हे कौतुक करावं लागेल. किरण पाटील आपली प्रतिभा, आपली हुकूमत, दहशत दाखवत असताना पुन्हा एकदा इम्प्रेस करतो. 5 मध्ये वैयक्तिक योगदान 14 धावेचे, संघाची धावसंख्या 15. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहतोय मल्हार अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान, बामणडोंगरी. तर सोहम एंटरप्राइजेस सचिन शेठ भगत यांच्याकडून कॅश प्राइज आहे. सलग 3 षटकारासाठी 2000चं कॅश प्राइज आहे. सोहम एंटरप्राइजेस सचिन शेठ भगत.
किरण पाटील साठी स्पेशली प्राइज आले. किरण पाटील 2 चौकार 1 षटकार. जाऊन दिलं व्हाईट बॉल. आणि हीच अपेक्षा आहे. किरण पाटील जर जास्त वेळ मैदानावर उभे राहिले तर ते बेधडक स्वरूपाचे होतात, नेहमीच आक्रमण खेळतात आणि 40+ मध्ये त्यांची ती दाहकता आपण सर्वांनी पाहिले. हो, आता थोडा बिघाड झाला. घनश्याम सी द प्रेशर. ज्या घनश्यामनं मागच्या मॅच मध्ये संघाला गोलंदाजी फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला खेळ केला आणि त्याच्यावर दबाव वाढला, याचं नाव आहे क्रिकेट. 3 चेंडू आतापर्यंत आव्हान. तर समोर किरण पाटील आहेत, समोर तगडा अनुभव आहे, एका बाजूला यंग स्टार आहेत. दोन्ही संघ आपण पाहतो तेवढ्या ताकदीचे आहेत. घनश्याम तर नक्कीच आम्हाला आज माहिती देत असताना प्रणय आज जास्त वाईट चेंडू आपण पाहिली काउंट. पुढे सरसावत फटका खेळला बॅटच्या मधोमध अगदी तंतोतंत डीप स्क्वेअर लेगला. तुफानी बलवान फलंदाजीसाठी किरण पाटील ओळखले जातात. आणि आता चोख प्रत्युत्तर. बॅटल खूप महत्वाचे दोन्ही संघामध्ये. एकूण धावा टोटल संघ पुढे सरकलाय. संघाची धावसंख्या धावफलकावर टोटल 24. सीमा ऋषी लगत आपण पाहतो हा निर्णय येईल. काय डाऊट्स आहे का? यस डेफिनेटली. हे संपाय डाऊट्स क्लिअर होतील. स्क्रीनवर आपण दाखवतो. सीमा ऋषी लगत प्रयत्न तिथे होता, व्हेरी क्लोज. फिल्डर तिथे होते तयारीमध्ये. अंकित शिवकरला तिथे पाहिलं. चेक करतो आपण दुसऱ्या अँगलनं, पुन्हा चेक करूया, डाऊट्स क्लिअर होतील. किरण मात्र सेट झालं. डिसिजन पेंडिंग. एकाच अँगलनं कव्हर होतोय.
कॅमेऱ्याच्या अँगलनं चेक केलं, पण पंचांना निर्णय देणं कठीण होतं. मात्र आमच्या क्रिकेट शौकीन प्रेक्षक यांच्याशी तिथे चर्चा होते आणि तो झालेला निर्णय इथे काही वेळातच आपण घोषित करू आणि तो निर्णय ॲक्सेप्ट करतील खेळाडू सुद्धा. यस, दोन्ही पंचांमध्ये चर्चा होईल. अमर पाटील यांच्याशी कनेक्ट होतात. अरर रायडर्स महाल यस, डिसिजन अजूनही पेंडिंग आहे, पोचवतील आपल्यापर्यंत. काही मॅनेजमेंटचे आमचे सहकारी सुद्धा आहेत आणि फायनली 6 धावा आहेत, षटकार. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. यस, लाईट गेलेली आहे आता. आमचे वायरमन पूर्ण उलव्या नोडची लाईट ऑफ आहे. एकूण धावसंख्या 24.
बघा, एक सूचना इम्पॉर्टंट आहे. लाईट ऑन होईल. आज थोडा विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणाने डिफिकल्टीज येतात. तर जी आमची रश्शी आहे बघा, दोर आहे बाउंड्री लाईनचा, आणि त्याच्या बाजूने जो चुना मारला, जरी त्याच्यावर पाय पडला तरी आपण तो गृहीत धरणार आहोत. पट्टी मारलेली ती चुन्याची. बघा, या गोष्टींकडे थोडंसं आपण कॉन्सन्ट्रेट करूया. सेकंड ओव्हर सामना पाहायला मिळतो तुम्हाला आर आर रायडर्स वहाल आणि त्यांच्या विरुद्ध मल्हार अँड गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी. पुरस्कर्ते सुहास शेठ गोंदली, निलेश शेठ खारकर, आदित्य पाटील या संघाचे संघनायक. आर आर रायडर वहालसाठी आपण पाहतो टीम ओनर. चला, मॅच ऑन. सामना पूर्वरच सुरू होईल. थोडेसे 10 ते 15 मिनटं आपली आता थोडी वाया गेली. किरण पाटील कडून संघाला खूप काय अपेक्षा आहेत आणि ते जर मैदानावर जास्त काळ उभा राहिला तर नेहमी आपण पाहिले किरण पाटील लक्षवेधी मॅचकडे घनश्याम पाटील महागडा झालाय. ज्या पद्धतीनं त्याचं ही षटक, किरण पाटीलनं केलेलं आक्रमण, मेडन ओव्हर होती सुदेश साळुंकेची, मात्र त्यानंतर घनश्यामनं फेकलेले षटक. अजूनही सूर्य, लास्ट बॉल, आक्रमण ड्राईव्ह होत असताना डीप कडे मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, निघालेत किरण पाटील. धावांची भूक आहे. मेडन ओव्हर नंतर हे घनश्यामचं लांब लचक षटक. किरण पाटील आपले काम चोखपणे पार पाडताना हे आता या परिस्थितीमध्ये तो दमदार खेळ होणं संघ हितासाठी महत्त्वाचं होतं आणि किरण पाटीलनं तोच खेळ दाखवला. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा फलकावरती 25 रन. अक्षय म्हात्रे आणि किरण पाटील. करंट रन रेट पाहिला तर 12-12.5ची सरासरी. चला, मॅच थोडी स्पीडअप करा. थोडं आपण डिले झाले, मागे पडलो वेळापत्रक. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. सुदेशचं प्रभावी षटक, घनश्यामचं आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन आणि किरणचा हा झंझावत. अजूनही 3 षटकं बाकी. किती धावांचं टार्गेट सेट होईल? साहजिकच सर्वांच्या नजरा या मॅचकडे. मात्र ज्या पद्धतीनं किरण पाटील खेळतोय, टी फॉर टॅट, ज्या पद्धतीनं तो गोलंदाजांना चोख प्रत्युत्तर देतो आणि तो खेळ पाहतो आपण किरण. आता ओव्हर नंबर 3. चला, फिल्डिंग सेट करा लवकर. राहुल कोळी आला, गणेशपुरीचा राहुल कोळी सज्ज होईल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा राहुलनं सुंदर गोलंदाजी केली. तो आता षटक क्रमांक 3. किरण पाटीलसाठी दबाव आहे. वाईटचा कॉल आला, वाईट बॉल. धावफलक पुढे सरकेल. 26 धावा, 26. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना मल्हार अँड गोल्डी एम डी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी. हा सामना सुद्धा दोन्ही संघांसाठी तेवढाच महत्त्वाचा राहील. अक्षय म्हात्रे योगदान देत असताना तरगरचा अक्षय म्हात्रे नॉन स्ट्रायकर एंडला. किरण पाटील उळवे. 3rd ओव्हर राहुल कोळी. लॉंग रनअप राहुलचा सुद्धा रनवे मधून राऊंड विकेटनं किरणसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आज थोडा बिघाड पाहायला मिळाला गोलंदाजीमध्ये. घनश्यामनं फेकलेले 3 वाईट बॉल, त्यानंतर राहुलची ही लयबद्धता पाहिली. 2 वाईट बॉल. धावफलक पुढे सरकलं. 27 धावा 2 षटकानंतर. धावा होते 25 धावा होत्या. 25. सज्ज होईल राहुल. ऑफ स्टंपचा हा चेंडू, पुन्हा लाईन बिघडले आणि आज घनश्यामची गोलंदाजी. रिद्धेशला या अगोदर पाहिलं, रिद्धेश नाईक अवांतर चेंडूचा मारा त्याच्याकडून पाहिलं. खेळपट्टी सपाट आहे. जर तुम्ही जास्त स्विंग कराल तर लाईन भरकटत असताना ही गोलंदाजांकडून आपण नेहमी पाहिलं. किरणचा हा प्रयत्न आणि सलगचा 4था वाईट बॉल. राहुल कडून ही अपेक्षा नव्हती. सलग 4 चेंडू वाईट. त्या अगोदर घनश्यामने सलग 3 वाईट बॉल होते, म्हणजे तब्बल
7 व्हाईट बॉल या इनिंगमध्ये आलेत. बॅट बॉलिंग. अशा पद्धतीनं कामगिरी सुरू राहिली तर 72 होतील. सरासरी वाढले 14.5. 29 धावा दाफलका, 2 विकेट. अक्षय. किरण पाटील 7 चेंडूमध्ये 21 खेळतोय. राहुल कोहलीकडून कमबॅक होणं अपेक्षित आहे. फटका बनवला डीप कडे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि प्रयत्न कमालीच्या. अंकित शिवकर तिथे होते. ओ किरण नाराज आहे. कमालीचे प्रयत्न आपण पाहू शकता. ही विकेट हवी होती. काय प्रयत्न केले बघा. थोडा दुखापत सुद्धा झाला, घसरला. कुठे का होईना शरीराचं संतुलन चांगलं होतं. आणि रिप्ले पाहू शकता. फुल टॉस चेंडू, तेवढ्या पॉवर हिटिंग जनरेट केली आणि तिथे अक्षय होते. ओ अगदी शेवटच्या मोमेंटला. गुड कॅच, गुड कॅच. कौतुक होत असताना कौतुकाची थाप पाहिली. चला फिल्डिंग सेट करा. जर दुखापतग्रस्त असेल तर कळवा इकडे. फिल्डिंग टीमला आम्ही सूचना करतो. RR रायडर महाल. राहुल कोहलीने ती जरूर 4 सलग व्हाईट बॉल फेकल्या, मात्र किरणची बिग विकेट त्याला मिळाली. 9:37. RR रायडर्स महाल प्लीज थोडा कॉपरेट करा. काही दुखापत असेल तर कळवा आम्हाला. हो नक्कीच थोडासा कदाचित जखमी झाला असेल. प्रयत्न कमालीचे होते. किरणचा विकेट महत्त्वाचा होता आणि त्यासाठी प्रयत्न केले. अंकित शिवकर. राहुल घरत आले. क्रमांक 5 वर संघाची धावसंख्या 29. 3 विकेट. राहुल कडून कमबॅक हवा होता, ती विकेट मिळाली किरणची. पुन्हा एकदा सज्ज होईल राहुल कोहली. षटक क्रमांक 3. समोर उभा आहे राहुल घरत. आणखीन एक विस्फोटक विध्वंसकारी हा खेळाडू. आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो. सज्ज होईल राहुल स्ट्रायकर एंडला. हीच ती वेळ आहे आता राहुलला कमबॅक करण्याची. ज्या पद्धतीने सुरुवातीला खराब चेंडू पडलेत, राहुलला ताकदीचा प्रचंड वापर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये रिकव्हर करून देतोय. आणि हेच प्रयोग त्याला करावे लागतील, कारण सुरुवातीला 4 सलग चेंडू पडले अवांतर. किरणची विकेट मिळाली. राहुल आक्रमक आहे. चेंडूवर नजर त्याची. गतीमध्ये मिश्रण करतोय राहुल कोहली. धावसंख्या धावफलकावर टोटल 29. 3 विकेट. पुन्हा एकदा सज्ज होईल. ओ शरीरभेदी गोलंदाजी. आता आकडो नक्कीच हा प्रयत्न व्हेरी क्लोज. बॅट आखडली राहुलनं, मात्र इथे अंपायर सिग्नल. डाऊट्स क्लिअर होतील. जरूर पाहूया एक्झॅक्टली रनआउट आहे की नाही. कमालीचं वातावरण, मात्र खेळाडू निराश मनानं मैदान सोडते. चेक करतो स्क्रीनवर दाखवायचे आमचे ऑफिशियल्स ब्रेकमध्ये. नवीन फलंदाज बघा. यस क्लिअरली ही खेळाडू वृत्ती म्हटलं जातं. त्यांनी प्रतीक्षा सुद्धा केली नाही. माहिती आपण आऊट होत आणि आपण जरूर पाहतो बॅटिंग करत असताना अक्षय मैदानावर उभा होता. अक्षयकडून अपेक्षा संघाला होती, मात्र तो इथे बाद झालाय. मागच्या मॅचमध्ये अक्षय चांगला खेळला. तरगरचा अक्षय पॉवरफुल हिटिंग त्याच्याकडे सुद्धा आहे. 3रं षटक मार्गस्थ. धावा धावफलकावर 29. किरण बाद झाल्यानंतर पुन्हा संघ मागे पडलाय. मेडनवर होतं सुदेश गणेशश्यामनं 25 धावेचं षटक जे महागडं राहिलं. कमबॅक करून देत असताना राहुल. चला मॅच थोडी स्पीडअप करा. प्रल्हादजी भगत साहेब यांच्याकडून काही सूचना येतात. थोडासा अर्धा तास आपण मागे पडलोय आणि यासाठी सर्वांनी आता साथ द्या. प्रेक्षक वर्ग सुद्धा तन्मयतेनं आनंदेनं या सामन्याचा आनंद घेतो. ओमसाई ढाबा सुद्धा खवयांसाठी जवळच. उत्कृष्ट चवीची अखंड परंपरा आपली संस्कृती, खाद्य संस्कृती आणि आपल्या खाद्य संस्कृतीचं दर्शन तिथे आपल्याला पाहायला मिळतं. अस्सल आगरी घरगुती जेवण ओमसाई ढाबा. काही अंतरावर तो सुद्धा पाहतो. खवयांची सुद्धा तिथे गर्दी आहे. मॅचकडे वळतो. एकूण धावा धावफलकावरती टोटल धावसंख्या 29. 29. 4 गडी बाद. षटक क्रमांक 3. राहुलकडून कमबॅकची गरज होते. झालेल्या कामगिरीमध्ये त्यांनी सुधारणा केली. चेंज ऑफ स्पेस थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
4 व्हाईट बॉल फेकल्यानंतर सुद्धा त्यांनी आत्मविश्वास गमावला नाही आणि हेही कॉन्फिडन्स लेवल तुमच्याकडे असावी लागते. राहुल कोहली जरूर आपण पाहतोय आतापर्यंत 4 व्हाईट बॉल नंतर जो कमबॅक रनआउट विकेट, 4 चेंडूचा खेळ संपला, 29 धावा. आता आदित्य आलाय, त्याला सुद्धा उभं ठेवलंय. गोलंदाजी आवडले असेल तर राहुलचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग रिकव्हर करून देत असताना लॉंग ऑन आहे, मिड विकेट, स्क्वेअर लेग. आदित्य पाटील आहे, राहुल गरते विस्फोटक फलंदाज आहेत, ते मैदानावर उभे आहेत. चांगली धावसंख्या सेट करायचे, सामना दोघांनाही महत्वाचा. आदित्य बॅटरला फसवण्याचा प्रयत्न त्याचा यशस्वी होतोय. ऑफ स्टंपला लाईन चांगली आहे, भेदकता, टिकट मारा. गुड बॉलिंग. राहुलनं सलग सुरुवातीला 4 व्हाईट बॉल फेकले, मात्र त्यानंतर गोष्ट वेगळी राहिली. त्यांनी जो केलेला कमबॅक. 3 षटकांचा खेळ संपला, अजूनही 2 षटकं बाकी आहेत. पाहू शकतो आपण, पहिलं मेडन ओव्हर होतं, त्यानंतर 25 आल्या. म्हणजे गोलंदाजी RR रायडर्स वहालकडे स्ट्रॉंग आहे. चला 12 मॅन आपण रेडी ना. थोडा दबाव असेल बॅटिंग टीमवर. मल्हार अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान, बामणडोंगरी. 2 षटकामध्ये धावा झाल्या तर बऱ्यापैकी टार्गेट सेट होईल आणि किमान तुम्हाला 55-60 पर्यंत मजल तर मारावीच लागणार आहे आणि ते प्रयत्न करावे लागतील. 2 षटकं बाकी. 9:43. मॅच नंबर 3 पाहतो. टोटल 5 मॅचेस आपण कव्हर करतो. पाहायचे सामन्यातील उत्तरार्ध कसा असेल, त्यामध्ये पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 2 षटकं बाकी. ड्रिंक्स ब्रेक. धावफलकावर धावा 29, 4 गडी बाद. हे षटक सुद्धा लांब लचक राहिले. 4 व्हाईट बॉल आले. घनश्यामच्या ओव्हर्समध्ये 3 व्हाईट बॉल होते. घनश्यामनं 25 दिल्या. सुदेशने जी पहिल्या षटकामध्ये मेहनत केली, शॉर्ट मिटिंग सूर्य, काही डावपेच आखले जातील. कितीपर्यंत रोखायचं बॅटिंग टीमला, यासाठी काही डावपेच. चला मीटिंग नको. RR रायडर्स वहाल मीटिंग प्लीज नको. कुणी आता एकत्र येऊ नका. अर्धा तासापेक्षा जास्त आपण मागे गेलो. आता काही आज अडचणी आल्यात. विद्युत पुरवठा खंडित झाला. काही निर्णयामुळं स्पर्धा काही मिनिटांसाठी खोळंबली. मात्र आता तुम्हा सर्वांचं सहकार्य असावं, जे सर्व खेळाडूंचं निरंतर प्रेम सहकार्य मिळतं उल्वेन नोड प्रीमियर लीगच्या या सर्व कमिटीला. 3 षटकांचा खेळ संपला, 29 धावा. तर यमबाई आहेत, त्यांच्याकडून दर्शन भोईर आमचे बॉडी बिल्डर. तर एका हाताने त्यांनी झेल टिपला तर त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राईज. 3 षटकं संपली, धावा 29, 4 विकेट. इथून कमबॅक करून दिलं राहुलच्या सुंदर षटकानं. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. मल्हार अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान. इथून धावसंख्येची गती वाढवणं खूप महत्वाचं आहे. संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय सुहास शेटगोंडी, निलेश शेटखारकर. राहुलसाठी वेगवान चेंडू होता, व्हाईट बॉल. मात्र या इनिंगमध्ये सातत्याने गोलंदाजांकडून चुका होतात. लाईन आणि लेनचा अभ्यास होत नाही. एक्सपेरिमेंट इज अ की. मात्र वेगळे करून दाखवण्याचा ते प्रयत्न करतात, मात्र त्यांना इथे यश मिळत नाही. प्रीतम गरत, व्हाईट बॉल त्याचा पहिला. राहुलसाठी डाव्या हाताचा फलंदाजी, अपील जोरदार होईल. RR रायडर्स वहालकडे ती गोलंदाजी. चौथं षटक प्रगतीपथावर. धाव फलकावरती 30. प्रीतम गरत. राहुल पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. हा डॉट बॉल. प्रीतम कमबॅक करून देत असताना राहुल गरज सलग 3 चेंडू डॉट खेळलाय. आदित्य पाटील सुद्धा 3 चेंडू डॉट खेळलाय. प्रीतम गरज बेलपाडा. सुंदर षटक तो हाताळतोय. अवे फॉर द बॉडी. काही चेंडू शरीरापासून दूर ठेवतो आणि ही मिश्रित गोलंदाजी बेधडक स्वरूपाची गोलंदाजी आवडली असेल तर प्रीतमचा, बेलपाड्याचा प्रीतमचं कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. राहुल गरतला सलग 4 चेंडू डॉट ठेवलेत. काय गोलंदाजी करतोय. घनश्याम पाटीलचा अपवाद वगळता त्यानंतरची गोलंदाजी झाली, सुंदर गोलंदाजी.
राहुल कोळीचा कमबॅक आणि आता तेवढ्याच चांगली दर्जेदार गोलंदाजी. आक्रमण चढवला आला लॉंग ऑफला, फिल्डर तिथे सेट आहे आणि हा झेल. गुड कॅच. राहुल बराच वेळ मैदानावर स्ट्रगल करत होता, तो सुद्धा शिकार बनला. प्रीतम गरजची ही सुंदर गोलंदाजी. चौथ्या षटकामध्ये 3 डॉट 1 विकेट. आर आर रायडर्स महालकडे त्या तगड्या गोलंदाजांची ताकद आहे आणि ते दाखवत असताना मागच्या मॅचमध्ये राहुल काय खेळला होता, त्यांनी चांगली साथ दिली होती. अगदी मागे जाऊन पाहिलं बॅटिंग करत असताना मल्हार अँड गोल्डी, एम डी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी हा संघ बॅटिंग करतोय. चौथं षटक प्रगतीपथावर. प्रीतम गरज 3 डॉट चेंडू, त्यानंतर 1 विकेट, धावा 30. थोडंसं संघ मागे, अवस्था थोडी बिकट आहे, मात्र बॅटिंग लाईनअप अजूनही सुरक्षित आहे. अजूनही काही महत्त्वाचे फलंदाज आहेत. एखादा फलंदाज सेट झाला, आक्रमक झाला तर टार्गेट सेट होईल. आक्रमणाचा प्रयत्न, स्ट्रेट हिट लॉंग ऑन वरून. ओ गुड फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण कमालीचं. लॉंग ऑन कडे आपण पाहतोय स्वतः संघनायक आहे तकदीर आणि तो सीमा रेषेलगत नेहमी आक्रमक क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. गुड फिल्डिंग तकदीर. एकूण धावा धावफलकावरती पुनश्च एकदा आपण पाहतोय टोटल 30. भरपूर वेळ चालला या मॅच मध्ये. चला स्पीडअप करा. प्रीतम गरज लास्ट बॉल 31. आक्रमण करतोय डीप कडे, प्रयत्न नक्कीच होईल. एकच धाव. एक धाव अर्जित कडून संघ पुढे सरकेल. पुनश्च एकदा 4 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये मेडन ओव्हर होतं, लेगबायची धाव, मात्र 25 धावेचं घनश्यामचं षटक आणि त्यानंतर एका धावेसाठी भरपूर मेहनत करावी लागली, कारण राहुल कोळीच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आल्या. प्रीतम गरजच्या षटकामध्ये टोटल रन्स आपण पाहिलं तर त्यांनी धावा दिल्या फक्त 3. गुड बॉलिंग. 32. 5 गडी बाद. लक्ष विद्या मॅचकडे. शेवटचं षटक. पुन्हा एकदा सज्ज होईल शिवम कडू. जांभळेचा हा यंगस्टर शिवम. 4 षटकानंतर धावसंख्या 32. 5 गडी बाद झाले. शिवम आला. अपवाद वगळता घनश्यामचा, त्यानंतर 3 गोलंदाजांना गोलंदाजीचं शक्ती प्रदर्शन केलं. आता पूर्ण डिपेंड असेल शिवम कडून त्या चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा. धावसंख्या टोटल 32. हो, येणारा प्रत्येक गोलंदाज तेच करतोय, तेच आणि तेच चित्र आपण पाहिलं. व्हाईट बॉल. करंट रन रेट 8.25. पुढचा चेंडू ऑफ स्टंपला. वन्स अगेन सुदेश साळुंके नंतर आर आर रायडरचे प्रत्येक गोलंदाजांकडून व्हाईट बॉलचं कॅल्क्युलेशन पाहिलं. घनश्यामचे 3 चेंडू व्हाईट बॉल. बघा यमबाई या संघाचे आम्ही पाहतोय जरूर पाठी राखेत या स्पर्धेला, ते सुद्धा एन्जॉय करतात. यमबाई वेलकम. आणि 9 व्हाईट बॉल आतापर्यंत या इनिंग मध्ये. 9 व्हाईट बॉल, जिथे धावसंख्या आपण पाहतोय टोटल 34. बॅटिंग लाईनअप मध्ये किरण खेळला, प्रणय स्वतः 21. म्हणजे उर्वरित ज्या फलंदाजांची कामगिरी पाहिली तर काही देऊ शकले नाही संघासाठी. ओ गुड बॉलिंग. आर आर रायडर वाल्स. काय बेधडक गोलंदाजी होते. खुश करताना 9 वाईटच्या धावा, 21 एकट्या किरणच्या धावा. बॅटिंग लाईनअप मध्ये आज पदरी आलेली निराशा. बॅटिंग टीम मल्हार अँड गोल्डी, एम डी खारकर प्रतिष्ठान बामणडोंगरी. इथून धावसंख्येची गती वाढवणं. 4 चेंडू बाकी आहेत. ओ स्लोवर 1.
थांबवलंय आदित्याला, समोर आदित्य आणि त्याला सुद्धा काहीच करून देत नाही. काय कमालीची गोलंदाजी. 9 वाईट बॉल त्यात 21 धावा किरणच्या. बघा आकड्यांची जादू, प्लस मायनस कोड, धावफलक 34, चेंडू शिल्लक 3 आणि हा फटका हवा होता. फटक्यांची आता गरज आहे, कारण जेवढे चेंडू बाकी आहेत त्यावर आक्रमण केलं तर फाईट बॅक दुसऱ्या अंकामध्ये देता येईल. आदित्यला तेच करायचे. तब्बल एका मोठ्या फटक्यासाठी 6 चेंडू त्याला झुंजवलं, अक्षरशः मैदानावर थांबवलं. विस्फोटक रूप धारण केले आणि त्याला ते रुद्र रूप धारण करून आणखीन 2-3 मोठ्या फटक्यांनी धावा बनवाव्या लागतील. 4-0, 40 धावा आहेत. 5 गडी बाद, चेंडू शिल्लक 2, रिमेनिंग 2 बॉल लेफ्ट, 40 धावा. आदित्य आक्रमक झालाय, फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होता, धाव चोडण्याची तयारी. जरूर फटका तर आला नाही, सिंगल. आदित्य नकार देत असताना शेवट गोड करावाच लागेल. मोठ्या फटक्यांची गरजच आहे आता. धावा धावफलकावरती टोटल 41, 41. शिवम कडू, गणेशश्यामचे 3 वाईट बॉल, राहुलचे टोटल 4, शिवमचे 2. आता लास्ट बॉल, मोठ्या फटक्याची गरज आहे. अपेक्षा विनाश कडून. स्लोअर 1, गती कमी केली, ऑन साइडला तकदीर आहे. ओ बॅड लक. धावसंख्येची गती वाढवणं आता खूप महत्वाचं होतं. आणि फायनली शेवटच्या शिवमच्या षटकामध्ये जे 2 मोठे फटके आले, षटकारानंतर चौकार, धावफलक आता आपण पाहतो पुढे सरकले. बघा ऑफ स्टंप वरून हा प्रयत्न, चपराक दिली, लॉंग ऑन कडे. तकदीर जम्प मारली होती, मात्र कठीण होतं, भरपूर वरती होता चेंडू. प्रयत्नांचं सुद्धा कौतुक करूया. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. 45 धावा, 5 गडी बाद. उत्तरार्धामध्ये 46 धावांचं टार्गेट असेल. 46 रन्स टू विन. 46 धावा करायच्यात. या मॅचला भरपूर वेळ गेला. प्रणय आम्हाला माहिती देतो. काही खोळंबा सुद्धा निर्माण झाला. सुदेश साळुंकेची जी गोलंदाजी होती ती भंभेरी करणारी गोलंदाजी होती. मिडन ओव्हरचं षटक, लेग बायस फक्त 1 पाहिली. घनश्याम आज महागडा राहिला. त्यांनी या सामन्यामध्ये आपण पाहिलं तब्बल 25 धावा दिल्या, 24 दिल्या. राहुलनं 2 षटकानंतर 25, राहुलनं 4, 3 षटकानंतर 29. प्रीतम गरजनं धावा दिल्या 3, 4 षटकानंतर तेव्हा धावा पाहिल्या 32. मात्र कुठे का होईना आदित्यचा 1 षटकार, अविनाशच्या डोलकरच्या बॅटमधून 1 चौकार, जिथे टार्गेट सेट केलं. चला फिल्डिंग टीम मैदानामध्ये सरका, फिल्डिंग सेट करा. सूचना आहेत आपल्याला. 5 षटका, आता 30 चेंडू आणि 46 धावेची गरज. सामन्यातील उत्तरार्ध आपण पाहतो 30 मध्ये 46. लक्ष देऊया पुन्हा एकदा मॅचकडे. क्रिकेट शौकीन, क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेत असताना प्रणयने आम्हाला माहिती देत असताना व्हाईट बॉलचे पर्सेंटेज या सामन्यामध्ये जास्त होते. 9:54 मॅच नंबर 3 आपण पाहतो. अजूनही ही इनिंग सोडून 2 मॅचेस बाकी आहेत. चला फिल्डिंग टीम. तर बघा टॉस साठी सूचना आहेत. खारकोपर किंग्स आणि विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे कॅप्टन या आपण टॉस आपण करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजा आणि खारकोपर किंग्स टॉस आपण करतो. नेक्स्ट मॅच नंबर 4 असेल. चला दोन्ही संघ खारकोपर किंग्स आणि कोंबडभुजे आपण टॉस करतोय. तर प्रतीक आलेत. कोंबडभुजेचे संघनायक या आपण लवकर. या मामांच्या हस्ते आपण करतो टॉस. दोन्ही कॅप्टन आलेत. हा सामना सुद्धा दोघांसाठी महत्त्वाचा असेल. शुभेच्छा दोन्ही संघनायकांना चांगल्या खेळासाठी. तर टॉस आपण करतो. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय संपन्न होताना मॅच नंबर 4 चा हा टॉस. कॉल आला कोंबडभुजेकडून. यस, टॉस जिंकला. डिसिजन का असेल? क्षेत्ररक्षण करू. हा सामना सुद्धा महत्त्वाचा आहे. क्षेत्ररक्षणाला पसंती. समोर प्रतीक पाटीलचा संघ आहे. काय डावपेच आहेत आता या मॅचसाठी? डावपेच तसं काय नाही, समोर संघ चांगला आहे पण आम्ही आता 100% कारण आम्हाला आता हे जिंकणं
जिंकायलाच लागेल तर आम्ही आव्हान टिकून ठेवू. बॅटिंग लाईनअपमध्ये आता या सामन्यासाठी कोणाकडून अपेक्षा आहे का त्यांच्याकडून चांगली फलंदाजी झाली पाहिजे बॅटिंग लाईनअपमध्ये? बॅट्समन तसे भरपूर आहेत. नवजल, शुभम, आयलेश, फॅडी यांच्याकडून आशा आहे की जास्त चेसिंगला त्यांनी मदत करावं. ठीक आहे, शुभेच्छा असतील आपल्याला. तर दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत आपण. पाहत राहा उल्वे नोड प्रीमियर लीग. सामना चुरशीचा होईल या शंका नाही, कारण दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. धन्यवाद. ऐकूया आपण दीपक पाटील सरांना. हॅलो. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर. आर रायडर्स वहाळ या संघाला जिंकण्यासाठी 46 धावांची गरज आहे. पहिलं सत्र आपण बघितलं, किरण पाटीलनं मात्र चांगली बॅटिंग केली, 21 धावांची खेळी साकारली. आणि किरण पाटीलच्या खालोखाल जर आपण बघितली असेल बॅटिंग, तर सर्वाधिक धावा काढल्या त्या एक्स्ट्राजनं 11, म्हणजे 21 आणि 11 जवळजवळ या धावा झाल्या त्या 32. आणि त्यानंतर राहिलेल्या 13 धावांमध्ये आदित्य पाटील निराशा केली, 6 डॉट बॉल खेळला. राहुल गरज 4 डॉट बॉल खेळला. सुरुवातीला कपिल कोळी 4 डॉट बॉल खेळला. ही सगळी तगडी मंडळी, मोठी मोठी नावं खरं तर ढेर झाली, अन्यथा मोठा स्कोर उभा राहिला असता. परंतु आता झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे आता मात्र नव्यानं सुरुवात करावी लागेल. आणि त्याचमुळे या धावा आपण डिफेंड करू शकतो हा आत्मविश्वास आता मात्र आदित्य पाटीलला द्यावा लागेल. टीमला लीड करतोय, कॅप्टन आहे. आणि दुसज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. सलामीची जोडी अंकित चिवकर आणि तकदीर पाटील. पहिलाच बॉल इकडे मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर जास्त वळतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. एक अतिरिक्त रन अवांतर धावसंख्येनं खातं उघडलं जाते, ते 1 या धावेनं. आदित्य पाटील सध्याच्या घडीला रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील धुरंधर स्टार बॉलर आहे. आज तो डॉट बॉल खेळलाय बॅटिंग करत असताना, परंतु एव्हाना बऱ्याचशा फलंदाजांना तो डॉट बॉल खेळवतो. ओ इकडे मात्र लॉफ केले बॉलला, हवे त्या इनफिल्डच्या वरतून फटका सजवलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं अंकित शिवकरच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. इनफिल्डच्या वरतून सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा मात्र उठवत असताना मोरावे गावचा खेळाडू अंकित शिवकरच्या बॅटमधून मात्र पहिल्या 4 धावा येत असताना चांगला फटका. कारण 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत आणि त्याचाच फायदा मात्र उठवावा लागतो. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये खास करून सध्याच्या घडीला बघितलं तर 2 फिल्डर, एक उभा आहे लॉंग ऑफला आणि दुसरा मात्र काऊ कॉर्नर रिजनमध्ये उभा केलाय. लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या बरोबर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. बाकी सगळे 9 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. ऑन साइडला स्विंग केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. वरद एंटरप्राइजेस कक्षाकडे चेंडू फरार. मिळतील 4 धावा, चौकार. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी असं हे बॅटल पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये मात्र हा बी ठरलाय. अंकित शिवकर लेफ्ट आर्म बॉलरचे खरं तर चेंडू जे आहेत हे चांगल्या पद्धतीनं डावकर हाताचे फलंदाजच खेळू शकतात. कारण बऱ्याच वेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांना तो नॅचरल लेग ब्रेक आहे या गोलंदाजांकडे, परंतु ऑफ ब्रेक मात्र चांगल्या पद्धतीनं खेळवू शकतात आणि तेच घडते सध्या. ओ यावेळेस हुक केलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅप्टन आदित्य पाटीलची पिस काढण्यात आले. तिकडे मात्र लगातारचा 3रा चौकार. धमाका पाहायला मिळालाय. आक्रमक झाला, आक्रमण चढवलं आणि तेही दिग्गज गोलंदाजाच्या अगेन्स्ट. कॅप्टनलाच फोडलं इकडे सध्याच्या घडीला.
लगातार 3 चौकारांचा खेळ 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर 13 धाबांवर पोहोचलाय. सुपर बॅटिंग फ्रॉम अंकित शिवकर. यावेळी चेंडू टॉस झाला होता, टप्पा पडला, लेंथ बॉल आणि गुडले स्पॉट मध्ये उसळला होता. चेंडू सरळ लॉंग स्टॉप निघालाय. आणखीन एक चौकार. चौकार येत असताना अंकितच्या बॅटमधून 4 चौकारांचा खेळ. आदित्यला हाही चेंडू पोहोचवलाय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. सुपर बॅटिंग फ्रॉम अंकित शिवकरच्या बॅटमधून येतोय यावेळेस षटकार. येताना दिसल्यात. सुपर बॅटिंग, कमाल बॅटिंग आणि खास करून आदित्य पाटील जो आघाडीचा स्टार बॉलर आहे सध्याच्या घडीला आणि त्याच्या अगेन्स्ट चौकार 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 षटकार. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस टायमिंग प्रॉपर नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेकडे चेंडू गेलाय तोपर्यंत मात्र एक सिंगल आणि या सिंगलला मात्र महागडं षटक कॅप्टनचं फिनिश झालंय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद. 24 लॉस ऑफ 0 विकेट. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. सुंदर पिक्चर क्वालिटी, साऊंड क्वालिटी आणि अक्षरशः पाहायला गेलं तरी स्पर्धा कव्हर करतात त्याच्यासमोर कॅमेरामन टीम्स संदेशजी पाटील यांची सुद्धा उपस्थिती मगाशी आपण पाहिली. प्रफुल्ल पाटील चांबो हे सुद्धा जॉईन होते मगाशी. थोडा वेळ त्यांनी दिला या स्पर्धेमध्ये आज आणि संपूर्ण स्पर्धा लीड करतात आमचे विवेक पाटील. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि नक्कीच हा खेळ तुम्हाला आवडत असेल, पिक्चर क्वालिटी आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला जरूर विसरू नका. आपण बघताय बरेचसे लोक, या सगळ्यांना विनंती करेन अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या व्हिडिओच्या खाली उजव्या त्याला सबस्क्राईब बटन आहे, त्याला क्लिक करा. मराठी माणसाचं चॅनल आहे आणि नक्की प्रेम करा या चॅनलवर. बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धा सातत्यानं 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून कव्हर करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात त्या 24 धावा. 24 बॉलमध्ये 22 धावांची गरज आहे. अविनाश डोलकर. ओ सुंदर फटका. बॅकफुटला गेला, कट केले बॉल. स्वीप कव्हरला बॉल, सीमा रेषा पार. 4 धावांवर करता चौकार. बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक गोलंदाजाच्या अगेन्स्ट मात्र हल्ला बॉल. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळला. चांगला बॉल अविनाश टोलकरचा. परंतु आतापर्यंत 27 धावांचं योगदान दिले अंकित शिवकरनं. 28 धावा धावफलकावर लागल्यात. एकमेव धाव जी वाईट बॉल आला होता त्याची रन मिळाली होती. आणि त्या सगळ्याच्या सगळ्या धावा 100% पर्सेंटेज इकडे मात्र शेअर आहे 100%. अंकित शिवकर बोरावेचा फलंदाज विस्फोटक बॅटिंग करतोय सध्याच्या घडीला. ओ थोडासा वेट केला, बॅकफुटला गेला, जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. बॉल सीमा पार 4.
हलक्या हाताने ढकललं. यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे चेंडू सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. 1 रन. टीमची टोटलमध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 34 नाव. 34 धाबा धाव फलकावर. 12 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या सत्रामध्ये खूप खराब खेळ झाला फलंदाजीमधून, खास करून मोठ्या मोठ्या फलंदाजांकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा भंग झाल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. फुल टॉस आहे. ऑन साईडला वळवलंय. मिड विकेटला फिल्डर आहे डीपमध्ये. 1 रन मिळेल. सिंगल रनच्या मदतीनं 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर RR रायडर्स वहाळ, समीर शेठ पाटील यांचा संघ, धावा झाल्यात त्या 35 धावा. 18 बॉलमध्ये आता 11 धावांची गरज आहे. आज RR रायडर जिंकला तर नक्कीच मेजबानी असू शकेल. समीर शेठ पाटील आहेत तिकडे. स्वप्नील पाटील टीम मॅनेजमेंट सांभाळतात. अमरजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 5 मध्ये थोडासा अडचणीमध्ये होता खरं तर सुरुवातीला, परंतु नंतर मात्र कोडं सोडवलं होतं या टीमचं. तीन ओव्हर्समध्ये 11 धाबांची गरज. पहिल्या मॅचमध्ये सुदेश साळुंके, घनश्याम पाटील काय जबरदस्त भागीदारी केली होती, अन्यथा सामना फसलाच होता. दिशाहीन गोलंदाजी. आणखीन एक धाब व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये. आता फक्त 10 धाबा उरल्यात. 3 ओव्हर्समध्ये त्या डिफेंड करणं खाऊ काम नाहीये. अंकित शिवकरचा आज रुद्रावतार पाहायला मिळालाय. फुल लेंथ होता. थोडासा हेलिकॉप्टर ड्राईव्ह पाहायला मिळाला. समोर लॉंग ऑन कडे सिंगल. 1 धाव. स्कोर मूव्स टू 37. 37 धावा. यानंतर मात्र तुम्हाला सामना पाहायला मिळेल. खारकोपर किंग्स, प्रतीक पाटील इन अन ऍक्शन, त्यांच्या विरोधामध्ये विघ्नेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, मनोज भगत यांचा संघ. करो या मरो, डू ऑर डाय. ऑन साइडला स्विंग केलाय. स्क्वेअर लेगला बॉल जास्त उंच गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. ओ कॅच ड्रॉप. तो सुद्धा आनंद मात्र मिळू शकलेला नाहीये पहिली जोडी फोडण्याचा. हा सोपा झेल होता. इकडे मात्र ब्रेक थ्रू मिळाला असता गोलंदाज साहिलला सुद्धा, परंतु झेल मात्र सोडण्यात आलाय. चंदन ओळेकर त्या ठिकाणी होते तरगरचे. एक संधी गमावले. ओ थोडस ब्लाइंड स्ट्रोक ऑन साइडला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंकितचा. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो पाटील. त्यानं तब्बल 24 मोजल्या. ऑन साइडला टायमिंग चांगलं आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. 4 धाबांकरता चौकार. सुपर बॅटिंग. आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना RR रायडर्स वहाळ. दिशाहीन गोलंदाजी आमची वायरमॅन. आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क करा. आपण वायरमॅन. एक अतिरिक्त रन मिळाली. 43 धावा झाल्यात. 43 रन्स ऑन बोर्ड. किरण पाटीलची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली होती पहिल्या सत्रामध्ये. घनश्याम पाटीलवर त्याने आक्रमण केलं होतं. सुंदर ड्राईव्ह आहे समोरच्या दिशेला. यावेळेचा हा स्ट्रोक निघालाय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. RR रायडर्स वहाळ संघ या चौकाराच्या सहाय्याने मात्र हा सामना जिंकलाय. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. RR रायडर्स वहाळ, कॅप्टन तकदीर पाटील, समीर शेठ पाटील, फ्रँचायझी अमर पाटील, स्वप्नील शेठ पाटील, सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पाचवा संघ ठरलाय सुपर 8 मध्ये दाखल होणारा RR रायडर्स वहाळ.
पहिल्यांदा महेश स्पोर्ट शेलघर संघ पोहोचला, त्यानंतर निलेश 11 जावळे विनर्स, त्यानंतर प्रिन्सी 11 पुरुषोत्तम ठाकूर स्मृती बेलपाडा, श्रेयांशन गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स अँड RR रायडर्स महाळ. 5 संघ सापडलेत आजच्या रात्री. आणखीन एक संघ आपल्याला मिळेल, 6वा संघ बंगला बॉईज यंबाय. तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. धावा करायच्या होत्या मॅच मध्ये. खरं तर 2 खेळाडू असे आहेत ज्यांनी दमदार परफॉर्मन्स सादर केलाय, सुपर डुपर परफॉर्मन्स. त्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये सुद्धा आहोत, परंतु तरी सुद्धा सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल ज्यानं मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय. सुदेश साळुंगे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं सलामीवीरांची जोडी फोडली आणि मेडन ओव्हर पहिलं टाकलं होतं. परंतु नक्कीच अंकित शिवकरनं सुद्धा